मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय। लांजावरून पनवेलच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा गाडीचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली। रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातल्या धामणे गावात ही दुर्घटना घडली। या गाडीत 4 जण होते। या 4 जणांमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे। गाडीचा चालक आश्चर्यकारकरित्या बचावलाय। गाडी नदीत कोसळली तेव्हा दरवाजा उघडून त्याने उडी मारली। त्यानंतर तो पाण्यातल्या झाडाला पकडून तरंगत राहिला। स्थानिकांनी त्याला बघितल्यावर मानवी साखळीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढलं। अद्याप गाडीतले 3 जण बेपत्ता आहेत। त्यांना शोधण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे। नदीला पाणी भरपूर आहे त्यामुळे शोध कार्यात अडथळे येत आहेत। आता नेमकी तिथली परिस्थिती काय आहे आणि शोध कार्य कशा पद्धतीने सुरू आहे या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर तिथे आहेत। प्रणव, शोध कार्यात अडचणी येत आहेत का? कसं आत्ताचं हवामान आहे तिथलं आणि काय नेमक्या अडचणी येत आहेत? सुवर्ण, या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे या शोध कार्यामध्ये प्रचंड अडथळे जे आहेत ते येतात। मात्र या गाडीमध्ये जे 3 जण बेपत्ता आहेत त्यांची नावं आता समोर येत आहेत। ऋतुजा शैलेश पाटणे, त्याचबरोबर पियुष पाटणे आणि दुसरे जे आहेत ते बेर्डे म्हणून एक प्रतिभा बेर्डे, असं तिघांची नावं आहेत। ही तिघही अद्यापही बेपत्ता आहेत। यांचा शोध जो आहे तो युद्धपातळीवर घेत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरनं ही गाडी ज्यावेळी पनवेलच्या दिशेने निघाली होती त्यावेळी जे धामणी नावाचं गाव आहे, या धामणी गावाच्या गावाजवळ या गाडीचा टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळे ही गाडी ही थेट गोलांट्या खात नदीमध्ये कोसळली। आणि कोसळल्यानंतर जिथला ड्रायव्हर जो आहे तो ड्रायव्हरनी दरवाजा उघडला, त्यांनी पाण्यामध्ये तो बाहेर आला आणि जे नदीमध्ये जी झाडं होती त्या झाडाला पकडून हा ड्रायव्हर या ठिकाणी टांगून राहिला। यातला स्थानिकांना ज्यावेळी ही घटना कळली त्यावेळी त्यांनी मानवी साखळी एक तयार केली आणि या साखळीच्या साहाय्यानं या जो चालक आहे तो नदीमध्ये अडकला होता त्याला बाहेर काढलं आणि सध्या त्याची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। मात्र असं असलं तरी जी इनोव्हा गाडी आणि जे तिघं अद्यापही गायब आहेत, ज्यांची नावं मी मगाशी सांगितली त्याप्रमाणे, त्यांचा शोध जो आहे तो युद्धपातळीवर सुरू आहे। राजू अपघात नेमका घडलाय ते कसा घडला ते कळू शकलंय त्या चालकाकडून? चालकाचं म्हणण्यानुसार ज्यावेळी हा चालक जो आहे तो पनवेलच्या दिशेने निघाला असता तेव्हा धामणी गावाजवळ या गाडीचा टायर जो आहे तो ब्लास्ट झाला, फुटला आणि फुटल्यामुळे गाडी जी आहे ती त्याच्या नियंत्रणावरनं सुटली। नियंत्रणावरनं सुटल्यानंतर गाडी जी आहे ती थेट नदीत कोसळली आणि नदीत कोसळल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। या चालकानं दरवाजा उघडला म्हणून तो या ठिकाणी बाहेर पडू शकला असं त्याचं म्हणणं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं आता युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे। जिल्हा प्रशासनाची टीम या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांच्या मार्फत आता रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। सुवर्ण, धन्यवाद प्रणव संपूर्ण माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।